नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. राज्यसभेत हिवाळी अधिवेशनाच्या 16व्या दिवशी सोमवारी राज्यसभेत 2 दिवसीय विशेष चर्चेला सुरुवात होणार आहे. गृहमंत्री अमित शहा सभागृहात याची सुरुवात करू शकतात. विरोधी पक्षाकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे चर्चेला सुरुवात करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चर्चेत भाग घेणार आहेत. त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शन संबंधित विधेयक लोकसभेत मांडण्याचे काम आर्थिक कामकाज पूर्ण होईपर्यंत सरकारने पुढे ढकललंय. याआधी संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे विधेयक सोमवारी लोकसभेत सादर करण्यात आलेत. आज म्हणजे 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 21 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या बाकावर दिसतील. विरोधकांच्या संख्याबळात घट झाली असली तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात उभे राहणारे खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय. काल शपथ घेतलेल्या आमदारांना आपल्या मतदारसंघात काम करावं लागणार आहे. योग्य काम करणाऱ्या मंत्र्यांनाच पुन्हा संधी दिली जाणार आहे. महायुती सरकारकडून करण्यात येणाऱ्या ऑडिटमध्ये जे मंत्री नापास ठरतील त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागणार आहे, असा इशारा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. 2.5 वर्षांच्या मंत्रिपदावरील प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. महायुतीची नवीन इनिंग सुरू झाली आहे. प्लेयर तेच आहेत, मॅच मात्र नवीन आहे, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या 2.5 वर्ष आम्ही टीम म्हणून काम केलं. काल मंत्रिमंडळ विस्तार झालाय. गेले काही दिवस तुम्हीच मंत्रिपद वाटप करत होतात, आम्ही पाहत होतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खाते वाटप ही लवकर होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडलाय. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नागपुरात 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडेल. आज सभागृहात 20 विधेयक मांडण्यात येणार आहेत. पुस्तक महोत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळत असून काल रविवारी सुट्टीच्या दिवशी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पुस्तक खरेदी केले. या महोत्सवाला विविध मान्यवर व्यक्तींनी भेट दिली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ही भेट दिली आहे आणि उपस्थितांशी संवाद साधलाय. बुध येथील वैभव राजघाटगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोषागार अधिकारी ते वित्त उपसचिव अशा विविध पदांवर त्यांनी आपल्या स्वतंत्र कार्यशैलीचा ठसा उमटवलाय. वैभव राजघाटगे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून काम केलंय. आता मुख्यमंत्री कार्यालयात सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांसारख्या ताकदवान नेत्यांना मंत्रिपद मिळालीच नाहीत. 2.5 वर्ष फॉर्म्युला ठरल्याचं ऐकू येत आहे. खरं तर त्यांनी 6 महिन्यांचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपद मिळाली असती, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन कोकणातील जनतेला देण्यात आलं होतं. मात्र सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून या संदर्भातील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. या महामार्गावरील कामे पूर्ण होण्यास कमीत कमी 3 ते 4 वर्षे लागण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे डिसेंबर 2024 ही डेडलाईन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी जलवाहक या प्रमुख योजनेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ केलाय. यामुळे राष्ट्रीय जलमार्ग 1 गंगा नदी, तसेच राष्ट्रीय जलमार्ग 2 ब्रह्मपुत्रा नदी आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 बराक नदीद्वारे लांब पल्ल्याच्या माल वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.